6:15 होऊन गेले आहेत, अजून आपली बस ना आली नाही आहे. किती वेळ लागतो आहे गॉड नोस. 6:20 आणि आपली बस आली आहे फलाट नंबर 5वर आणि आपला पहिल्यांदा प्रवास होणार आहे ही शिवाई इलेक्ट्रिक बसने. फायनली गडबड झाली, 6:15ची गाडी कॅन्सल झाली आहे आणि पाठीमागे आली ती 6:45ची आहे. ते म्हणाले की तुम्हाला ह्या गाडीमध्ये आम्ही ना सीट देऊ, पण आता मला माहीत नाही कारण ही गाडीचं रिझर्वेशनवाली फुल असेल तर आम्हाला सीट कुठे भेटणार. संध्याकाळचे ना 5 वाजले आहेत आणि मी आहे आपल्या रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये. तर सकाळी आपण प्रवास केला मुंबई ते मांडवा, ते पण आपल्या M2M फेरीमधून, ते पण नवीन लॉन्च झालेल्या M2M प्रिन्सेसमधून, जी आता थोड्या दिवसात ना आपल्या मुंबई ते रत्नागिरी किंवा विजयदुर्ग ह्या पट्ट्यावर धावेल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प घेऊन आलो नवीन एक व्हिडिओ. तर तुम्हाला माहिती आहे मी अलिबागला आलो आहे आणि आज आपला पहिल्यांदा प्रवास होतो आहे अलिबाग ते ठाणे, तेही इलेक्ट्रिक बसने. 2024ला ना ओलेक्ट्रा कंपनीमधून ना नवीन शिवाई बस लॉन्च झाली, अर्थातच इलेक्ट्रिक बस. तर त्या अगोदर ना बऱ्याच रूटला आपल्या महाराष्ट्रामध्ये चालायच्या, पण पहिल्यांदा असं त्यांनी ठाणे टू अलिबाग हा प्रवास चालू केला. म्हटलं आपण सकाळी प्रवास केलेला मुंबई ते अलिबाग, तर म्हटलं रिटर्न प्रवास आपण ना अलिबाग टू ठाणे इलेक्ट्रिक बसने करू, ज्याने ना तुम्हाला माहिती भेटेल. मग पहिल्यांदा आपला प्रवास होणार आहे शिवाई इलेक्ट्रिक बसने, तेही आपल्या कोकण विभागातून अलिबाग इथून ठाणे. तर हा माझा प्रवास कसा असेल, तिकीट फेअर काय, रूट काय, किती किलोमीटर प्रवास होईल, त्यासोबत प्रवासात पण काय काय पाहायला भेटेल, सर्वांना ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर चला ब्लॉगनं पटकन चालू करूया. करंट लोकेशन अलिबाग आणि जसं तर मी आलो आहे बरोबर 5:30 वाजता अलिबाग बस डेपो इथे, आणि समोरच ना शिवाई लागली आहे जी 5:45ची आहे. ती पण सेम जाणार आहे ठाणे CBS, पण आपली 6:15ची आहे. आणि इथे पण एक कोणती तरी लागते पुन्हा एक बस. आणि असं काही बस स्थानक, टोटल 5 फ्लॅट आहेत. हे पनवेल, मुंबई, बोरिवलीसाठी जाणार आहे गाडी. आणि समोर पण ना आय थिंक 8 फ्लॅट आहेत. सो आपली गाडी आहे 6:15ला, ऑलरेडी ना 5:45ची गाडी लागली आहे आणि आपण ना रिझर्व केली आहे, ऑनलाईन बुक केली आहे. सो आता बघावं लागेल की पहिली ऑनलाईन तिकीट चालते का किंवा मग आपल्याला प्रिंट घ्यावी लागेल डेपोतून. तर चला आधी ते काम करूया, मग निवांत ना बससाठी वेट करूया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. सो आता जी लागली आहे ना ती 5:45ची लागली आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTCची शिवाई बस, आणि ऑपरेट केली जाते आणि मॅन्युफॅक्चर बाय ओलेक्ट्रा. आणि ठाणे बघा, ठाणे आग्रातली आहे. सो आपली 6:45ची आहे, 6:15ची आहे, इथेच लागेल. ही आता थोड्या वेळात निघेल. आणि बाहेरून काय असं काही लुक आहे शिवाई 100% इलेक्ट्रिक. पार्टचा असा काही लुक शिवाईचा, MSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ठाणे आग्रातली. इथे पण एक शिवशाही लागते, आता बघूया कोणती आहे, कोणती लागते, कोणती आहे. आय थिंक अलिबाग परळ आहे. ही पण जाणार अलिबाग पनवेल परळ मार्ग, मुंबई गोवा हायवेज. साधारण मला तिकीट फेअर पडलं 265 आणि मी ऑलरेडी ना ऑनलाईन बुक केलेलं सकाळी. सो आपलं रिझर्वेशन आहे. आणि जसं मी काउंटरमधून इन्फॉर्मेशन काढली ना, काउंटरने इन्क्वायरी केली ना, आपण ना सॉफ्ट कॉपी थ्रू पण ना प्रवास करू शकतो, म्हणजे प्रिंटची गरज नाही आहे. सो चला थोड्या वेळात आपली 6:15 वाजता बस येईल, 6:15च्या अगोदरच येईल आणि मग प्रवास चालू करूया. आपला प्रवास होणार आहे कोयनाड, वडखं, नंतर मग मुंबई गोवा हायवे, पेण, आणि मग आपण जाऊ पनवेलवरून तलोजा मार्गे ठाण्याला. समोर अजून एक ना शिवशाही बस लागते पनवेल अलिबाग. आपण अजूनपर्यंत ना शिवशाही बसने प्रवास केला नाही आहे आपल्या ह्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये, तर लवकर आपण ना या प्रवास करूच. तर मला नक्की सांगा कोणत्या रूटचा आपण प्रवास करूया शिवशाही बसने. अलिबाग ते पनवेल जायचं आहे तर डायरेक्ट जाऊ शकत नाही, तुम्हाला तिथे ना काउंटरमध्ये तिकीट काढावी लागते, मगच एंट्री भेटते. आणि ही गाडी पण रिझर्वेशनवालीच गाडी आहे. सो पटकन तुम्ही चढू शकत नाही रँडमली. बरोबर 5:45ला अलिबाग ठाणे पहिली शिवाई बस संध्याकाळची रवाना होते आणि थोड्या वेळात ना आपली 6:15ची बस लागेल. सो थोड्या वेळात 6:15 वाजता ना, 6:15च्या अगोदर ना आपली बस येईल. म्हणजे जसं मी प्रवास करत जाईन ना तसं मी
ट्रॅव्हल करत जाईन, ब्लॉग शूट करत जाईन. तर ब्लॉग ना शेवट पण नक्की पहा. चला बसचा इंतजार करूया आणि प्रवास चालू करूया थेट ठाणे अर्थात मुंबई. बरोबर 6 वाजता अलिबाग पनवेल पण होते रवाना आणि आपल्या अजून गाडीचा अतापत्ता नाही. 6 वाजले, 6:15 आहे, 15 मिनटं आहेत अजून. ही बघा पनवेल अलिबाग पनवेल सॉरी. पाठोपाठ ना अलिबाग परवा पण रवाना होते 6 वाजताच, 6:05ला. बट अजून आपल्या गाडीचा अतापत्ता नाही आहे. बघूया 6:15 वाजता आहे, अजून 10 मिनटं उरली आहेत. तिचा पण मार्ग सेम असणार पण ही वाशिम मार्गे जाणार, सायन दादर करून परळ. टोटल इथे 7 फलाट आहेत. शिर्डी, संभाजीनगर, पोलादपूर, मुरुड, नागोठणे, पंढरपूर जायचं असेल तर इथे गाड्या लागतात. आपला फलाट समोरच आहे 5 फलाटचं. अजून एक गाडी लागून निघाली मुरुड मुंबई, सॉरी मुंबई मुरुड की मुरुड मुंबई. 6:15 होऊन गेले आहेत, अजून आपली बस ना आली नाही आहे. किती वेळ लागतो आहे गॉड नोस, कारण की जेवढी लेट बस येईल तेवढं ट्रॅफिक आपल्याला भेटू शकतं मुंबई गोवा हायवेला. बिकॉज हा संडे आहे आणि संडे असल्यामुळे कोकणातून पण बऱ्याच गाड्या भेटतील आपल्याला, वडखळच्या पुढे पेनला वगैरे. किती वेळ लागतो आहे काय माहीत. पाठून गाड्या येतात आणि रवाना होत आहेत पण आपली इलेक्ट्रिक बस अजून काही अतापत्ता नाही आहे. बरोबर 6:20 आणि आपली बस आली आहे फलाट नंबर 5वर आणि आपला पहिल्यांदा प्रवास होणार आहे ही शिवाई इलेक्ट्रिक बसने. आणि गर्दी बघा, आता रिझर्वेशनवाली किती आहेत मला माहीत नाही, बट आपली सीट रिझर्वेशनवाली आहे. गाईस फायनली गडबड झाली, 6:15ची गाडी कॅन्सल झाली आहे आणि पाठीमागे आली ती 6:45ची आहे आणि 6:30 वाजता गेट ओपन होणार आहेत आणि गाडी कॅन्सल झाली आहे. ते म्हणाले की तुम्हाला ह्या गाडीमध्ये आम्ही ना सीट देऊ, पण आता मला माहीत नाही कारण ही गाडीचं रिझर्वेशनवाली फुल असेल त्यामुळे सीट कुठे भेटणार. सो आता बघूया काय होतं. 6:30ला गेट ओपन होईल, गाडीचा डोर ओपन होईल, तेव्हा आपल्याला समजेल की नक्की काय होतं आहे. ही पण रिझर्वेशनवाली गाडी आहे. आता मला माहीत नाही नेमकं कुठे सीट भेटेल. आपली फ्रंट सीट होती तिथं भेटणार नाही, पाठीमागेच भेटेल. बट आता बघूया. नशीब 6:15 प्रमाणे ना पहिले एंट्री केली, आम्हाला एंट्री दिली आणि माझी 2 नंबर सीट होती, म्हणजे ड्रायव्हरच्या समोरच आहे, ड्रायव्हरच्या पाठीमागेच आहे. कारण की अशी सीट निवडलेली मी की ब्लॉग शूट करायला भेटेल. सो लकीली 2 नंबर सीट भेटली आहे. आता पुढे चेक होत आहेत कारण गाडी पूर्ण पॅक आहे, फक्त रिझर्वेशनवालेच आहेत. बघा 6:15 प्रमाणे ना सीट्स आधी अलाउड करत आहेत, मग 6:45 आणि असं काय कॅबिन आहे. मी ना 2 नंबर सीट निवडलेली कारण की इथून ना ब्लॉग शूट करायला भेटेल, बिकॉज ना कॅबिन नाही आहे ह्या बसला. आणि पूर्ण गाडी ना ऑटो आहे, म्हणजे गेअरबॉक्स नाही आहे गाडीला, दिसतंय. सो ही ड्रायव्हरची सीट आहे आणि त्यामागे अशी काही सीटिंग आहे बसची. आणि वरच ना AC फ्लॅप दिला आणि ना प्रत्येकाला ना चार्जिंग पॉईंट दिलाच आहे. तर तो कुठे आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही, बट हाय ॲक्च्युली एक गाडी ना ब्रेकडाऊन असल्यामुळे ना 6:45ची मे बी, त्यामुळे ना 6:15 आणि 6:45ची गाडी ना क्लब केल्या आहेत, म्हणजे रिझर्वेशन एकत्र केले आहेत आणि 6:15 प्रमाणे अलॉट केले आहेत आणि 6:45ला ॲडजस्ट करून दिले आहेत. सो आता टायमिंग पण ऑलरेडी चेंज झालं आहे, 7 वाजता गाडी सुटेल, ऑलरेडी 6:45 झाले आहेत. पोचेपर्यंत 9:30-10 वाजतीलच. तर बघूया, प्रवास पुढचा कंटिन्यू करूया कारण हा प्रवास आपला अंधारात होणार आहे आपल्या पहिल्यांदा इलेक्ट्रिक व्हेकलनी. आणि ड्रायव्हरचा कॅबिन बघा फुली ऑटोमॅटिक आहे, मॅन्युअल नाही आहे, गेअरच नाही आहेत. सो असं काही कॅबिन आहे, असं कॅबिनचा व्ह्यू आहे समोरून. आणि गाडी वाटतं मे बी कोणीतरी दगड वगैरे मारला असणार. एनिवेज दिसतं इंटिरियर असं आहे, असं इंटिरियर आहे. सो गाईस बरोबर ना 7 वाजता आपली गाडी रवाना होते. कुठून माहिती आहे, अलिबागच्या CBS बस डेपोवरून थेट ठाणेसाठी. सो चला आपला पुढचा प्रवास असणार आहे मुंबई गोवा हायवेनीच, कोयनाड वडघ, त्यासोबत पेन करू आपण जाऊ तलोजा मार्गे मुंबई गोवा हायवे. शिवाई ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे चालवली जाणारी इलेक्ट्रिक सार्वजनिक बस सेवा आहे. लोकप्रिय शिवशाही बसची ही विद्युत आवृत्ती असून यात AC, CCTV तसेच आरामदायी 45 आसनी बसण्याची सोय अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बस अंदाजे 250 ते 300 किलोमीटरपर्यंतच प्रवास करू शकते. आज आपला प्रवास होतो आहे अलिबाग ते मुंबई.
साधारण 100 किलोमीटर. बरोबर सायंकाळी 7 वाजता आपली बस निघाली अलिबागच्या ST डेपोमधून. अलिबागवरून बाहेर निघताच ना ट्रॅफिक बघा, बरंच ट्रॅफिक आहे. सध्या ना 7 वाजले आहेत आणि आपला ठाण्याचा टायमिंग आहे 9:30 आय थिंक. 6:45चा 9:30 होता, 6:15चा 7 होता, 9 होता सॉरी. सो किती वेळ लागतो माहीत नाही, लेट्स सी. अजून पुढे वडकर नाक्याला मग आपलं ट्रॅफिक भेटेल. रात्रीच्या शांत वातावरणात थोडीफार खराब रस्ते पार करत आपण सर्वप्रथम पोहोचलो वडखा इथे. सो गाईस फायनली आपण पोहोचलोय वडखा नाका आणि लेफ्ट घेतोय. वडकापासून आपण लागलो मुंबई गोवा हायवेला आणि तिथून पुढचा प्रवास झाला पेनकडे. फायनली 20 किलोमीटर प्रवास करून आता आपण जॉईन करतोय मुंबई गोवा हायवे. इथून आपला पुढचा प्रवास असेल पेन, पनवेल. साधारण 20 किलोमीटर प्रवास करून आपण जॉईन करतोय NH66 मुंबई गोवा हायवे. पाठी रस्ता गेला इंदापूर, माणगाव, नागोठणे आणि समोर आपला पेन, पनवेल. साधारण 6 किलोमीटर पेन असेल इथून. रात्र असल्यामुळे ट्रॅफिक फारसं नव्हतं, त्यामुळे काही वेळातच आपण मार्ग सहज पार केला. सो गाईज साधारण 30 किलोमीटर प्रवास करून ना आपण पोचलो पेनला एक 8 वाजता. आपले दादा आहेत अनिल ना, ते पण ना कोकणातच आहेत, विजयदुर्ग. सो गप्पा मारतोय आणि प्रवास करतोय, बरं वाटलं. सो आता इथून आपला प्रवास होता 60 किलोमीटर आणि CBS. बघूया फर्स्ट पहिला ट्रॅफिक भेटतं की नाही, कारण लास्ट टाइम ट्रॅफिक आपल्याला भेटलेला प्रवास करताना. बरोबर 8:08 पुन्हा आपला प्रवास होतोय पेन टू ठाणे. बस झाली रवाना पेनच्या बस डेपोवरून आणि समोरच बघा आपली लालपरी लागली आहे जुनी. पेनवरून पुन्हा एकदा बसने गती घेतली. मार्गात आपण ओलांडलं कर्नाळ बर्ड सेंच्युरी. साधारण 30 किलोमीटरचा पुढील प्रवास करत आपण पोहोचलो पनवेल इथे. सो गाईज अलिबागवरून 60 किलोमीटर प्रवास झाला आपला. आपण पोहोचलो आहे आता पनवेलला. इथून आता 30 किलोमीटर आहे ठाणे. मग आपला तिथून प्रवास होईल जोगेश्वरी. तर चला पुढचा प्रवास एन्जॉय करा. गाडी ना हाफ ॲन अवर लेट आहे. 9:30 वाजता ठाण्याला पाहिजे ती आणि 9 वाजता पनवेलला आलो होता. अजून 1 तास लागेल ठाण्याला पोचायला. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. पनवेलनंतर मात्र प्रवास सुरू झाला मुंबईच्या दिशेने. शहरात प्रवास करताच थोडंसं ट्रॅफिक भेटलं, पण हळूहळू पुढे सरकत साधारण तासाभरात आपण पोहोचलो ठाणे कोपड इथे. सो गाईस काही मिनिटावर आपला स्टॉप येतोय. चला मास्टर, भेटून बरं वाटलं. प्रवास पटकन झाला. गप्पा मारत मारत समजता ना किती वेळ पटकन गेला. भेटू चला पुन्हा एकदा. आता आपण उतरतोय कोट नाकाला. हो घेतलं. चला बाय. चला सर. हो चालेल चला. सो आता मी उतरलो कोट नाकाला. तर ही बस चालेल खोपट राईट मारून. आता आपलं स्ट्रेट जायचं आहे ठाणा रेल्वे स्टेशन. त्यानंतर मी थेट पोचलो माझ्या घरी जोगेश्वरीला. आउटरो घ्यायला भेटला नाही. मग ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ लाईक करा.
चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.